गोलंदाजी करेल। मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केला होता, अष्टपैलूची भूमिका त्याने बजावली होती। तब्बल 20 चेंडूमध्ये 59 धावा ठोकल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये आणि गोलंदाजी देखील तितक्या ताकदीची केली होती। मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स करेल हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती। तर ते सामन्याला सुरुवात होईल। 4 षटकांचा पहिला सत्र असेल, 24 चेंडूचा पहिला सत्र आणि इथे मात्र सामन्याला सुरुवात होतोय। पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज इथे सज्ज असेल, पंचांचा इशारा येतोय। यावेळी ग्रीन सिग्नल, गेम ऑन आणि ते पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज तयार। विश्वजित ठाकूरचा पहिला चेंडू सफल होऊन केल्याचा प्रयत्न, मात्र इथे पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली। पहिल्या क्रमांकाचा फलंदाज झेल बाद होतोय। इथे मात्र ऋषी भोईर बॅक टू द पॅव्हलियन 0 धावसंख्येवरती। इथे विश्वजित ठाकूर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या चेंडूवरती सफलता आणि त्यानंतर एक धाव इथे खर्च करत असताना मैदानावरती तिसरा चेंडू फेकेल। फलंदाज मात्र असेल अविनाश भोईर ऑन स्ट्राइक वरती। यावेळीचा चेंडू खूप वेगवान चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क नाहीये, फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाहीये, मात्र कोणती धावसंख्या नसेल। इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता। खूप सुंदर गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये देखील आम्ही याच प्रकारची गोलंदाजी विश्वजित ठाकूर याच्या माध्यमातून पाहिली होती आणि त्याच प्रकारची गोलंदाजी या सामन्यामध्ये देखील आपल्याला इथे पाहायला मिळतोय। 3 चेंडू अद्यापपर्यंत फेकलेत, पहिल्या चेंडूवरती सफलता, त्यानंतर एक धाव आणि तिसरा चेंडू इथे निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला। 3 चेंडू फेकलेत, केवळ एकच धाव आतापर्यंत खर्च केलेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील। राईट आर्म ओव्हर द विकेट। तर नक्कीच इथे चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल। खूप चांगली सुरुवात इथे त्याच्या माध्यमातून केली जातो। स्वतः संघाचा संघनायक आहे आणि संघनायकाची भूमिका काय असते ती बजावत असताना मैदानावरती सुरुवात सुरेख केली, परंतु अंत कसा असेल मात्र इथे अंत देखील सुरेख करावे लागेल। अविनाश भोईर आणि केतन म्हात्रेला धावा जमवाव्या लागतील। राईट ओव्हर द विकेट। यावेळी क्लीन बॉल, दांडी गुल, इथे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय। सार्थक 11 वाकलन संघाचा, धावसंख्या 1 वर। तर नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला असेल, नक्कीच आपण स्क्रीनवर तू पाहू शकाल काय वेग आहे गोलंदाजीला। 160 ते 165 चा वेग असेल। क्लीन बोल्ड, दांडी गोल, दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद केला इथे विश्वजित ठाकूर या गोलंदाजानं। धाव फलकावरचा आपण विचार केला तर केवळ एक धाव आले। 4 चेंडू अद्यापपर्यंत समाप्त झालेत। खूप सुंदर गोलंदाजी। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, जितेश भोईर। यावेळीचा चेंडू जितेशसाठी होता, यावेळी मात्र गॅप सिलेक्शन केलंय। 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र चेंडू इथे गेला सीमा पार 4 धावांसाठी। आलेल्या 4 धावा दाखवल्या, गरज होती चौकाराची।
या फटक्याची गरज होती आणि तो फटका दाखवला, मात्र इथे पंचांचा इशारा येते, हा तो चेंडू मात्र इथे खराब. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते, पंचांचा इशारा आलाय, हा चेंडू स्क्वेअर. मात्र बोनसच्या रूपानं एक धाव खर्च केले गोलंदाजानं. एक धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 6 धावा अद्यापर्यंत आपण पाहतोय. 2 गडी बाद 6 धावा धावफलकावरती. सार्थक 11 वाकलन संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अंतिम चेंडू अजूनही शिल्लक असलेल्या षटकातील राईट ओव्हर द विकेट विश्वजित ठाकूर. यावेळी मात्र ताकद कमी वापरली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती सेफ लँडिंग झाले आणि इथे केवळ एकच धाव कंप्लीट केले. अंतिम चेंडू होता आणि अंतिम चेंडूवरती एकच धाव, एका धावीपेक्षा काहीच नाही. षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सार्थक 11 वाकलन संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 7 या धावसंख्येवर. डीजे आज मात्र आईचा पालखी सोहळा आणि आज नक्कीच आईचं डोंगर आज मात्र नक्कीच लखलखणार. खूप जल्लोष असेल एकविरा देवी मंदिरामध्ये. मात्र इथे पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज विश्वजित ठाकूर याचा छोटा बंधू अभिजित ठाकूर उर्फ छोट्या यावेळी दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या मॅचमध्ये अभिजित ठाकूर याची नक्कीच आपण अभिजित ठाकूरला पाहिलं नव्हतं, मात्र या सामन्यामध्ये नक्कीच तो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मात्र यावेळीच पहिल्या चेंडूवरती दाखवलंय अप्रतिम फटका. पॉइंट रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलाय चौकारासाठी. जितेश भोईर अद्यापर्यंत चांगला खेळ करतोय. चांगली सुरुवात जितेशने केली आहे. अद्यापर्यंत 2 चौकाराच्या मदतीनं 9 या धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाच्या धावसंख्येला देखील चांगला आकार देण्याचं काम मात्र यावेळी सुद्धा ती दिशा निवडले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा देखील ते प्रयत्न केलाय आणि ते 3 धावा सहजपणे कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये जितेश भोईर आणि केतन म्हात्रे हे 2 फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. 3 धावा आले या चेंडूवरती आणि 3ने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. अभिजित ठाकूर पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, 2 चेंडू फेकलेत, 7 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. राईट ओव्हर द विकेट षटकातील तिसरा चेंडू फेकेल केतनसाठी हा चेंडू असेल. कट केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणती चुकी नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे आम्ही पाहतोय मंगल ठाकूर अप्रतिम झेल आणि इथे मोठा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय अभिजित ठाकूरनं. केतन मात्र बॅक टू द पॅव्हलियन. सार्थक 11 वाकलन संघाचा हा तिसरा गडी बाद होतोय धावसंख्या 14 वर. थँक्यू डीजे. बडी मछली जाल में सब मछुआरे खुश. केतन मात्रे सारखा फलंदाज मात्र आपण पाहतोय आता मात्र ट्रॅव्हलिंग कक्षामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय जीत भोईर. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप मोठी किमया केली होती, खूप चांगला खेळ केला होता आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं होतं. तो जीत भोईर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. अभिजित ठाकूर खूप मोठी सफलता प्राप्त केली तिसऱ्या चेंडूवरती. पहिल्या 2 चेंडूवरती जरूर 7 धावा खर्च केल्या, त्यानंतर केतन मात्र सारखा फलंदाज बाद केला. राईट ओव्हर द विकेट जिससाठी हा चेंडू असेल. टॅप केला चेंडूला, केवळ दिशा दिले, तंत्र वापरला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकच धाव कंप्लीट, उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव इथे, एका धावीपेक्षा काहीच नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते आणि ती साथ देत असताना इथे क्षेत्ररक्षक वर्ग दिगोडे संघाचे ते कामगिरी करत असताना मैदानावर 1 धाव आली या चेंडूवरती. 1ने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगला क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाकडून. दोन्ही संघ ताकदीचे
मात्र ताकद कोणाची भारी पडेल हे पाहणं खूपच गरजेचं असेल मैदानावरती. पुन्हा एकदा एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना दोन फलंदाज जीत भुईर आणि त्याच्या समवेत जितेश भुईर. जितेशचा पण विचार केला, दोन चौकाराच्या मदतीनं खूप चांगला खेळ केलाय. 13 या धावसंख्येवरती खेळतोय. आता मात्र शॉर्ट पॉइंट आणि कव्हरच्या रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत चेंडू गेला इथे सीमा पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. तर षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. एकूण धावसंख्या 20 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या विश्वजित ठाकूरनं 60 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अभिजित ठाकूरनं 13 धावा खर्च केल्या. 3 गडी बाद 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर नक्कीच आपण नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण नक्कीच आमंत्रित करूया. वडवली बी विपक्ष सोरांश इंटरप्राइजेस घोरसई बी. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल सॉरी वडवली बी विपक्ष दारावे संघ. तर दोन्ही संघाचे संघनायक या आपण टॉस साठी. तर नक्कीच तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज इथे सज्ज असेल तिसरं षटक फेकण्यासाठी. दिगोडे संघाकडून पहिल्या चेंडूला टोलावून काढलाय स्टेट ड्राईव्ह. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव, एका धावीपेक्षा काहीच नाही. एकच धावाने समाधान मानतायत दोन फलंदाज. गोलंदाज इथे असेल तिसऱ्या क्रमांकावर आयुष कोहली. तर नक्कीच इथे दारावे संघाचे संघनायक उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय वडवली बी संघ आपला संघनायक देखील आपण पाठवायचा टॉस साठी. तर ते गोलंदाज तयार असेल. संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्टेअर केल्या चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जितकी चांगली गोलंदाजी मात्र थ्रो चुकीचा केला, फेकी चुकीची केली, त्याचा पुरेपूर फायदा उठवला या दोन फलंदाजांना. चित्तेची चपलाई वापरली आणि त्या चपलाईनं 2 धावा कंप्लीट केल्या. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळाल्या आणि दोन्ही संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 23 धावा. क्षेत्ररक्षक खूप सुंदर झालं होतं परंतु फेकी थोडीशी चुकीची झाली होती आणि त्याचा पुरेपूर परिणाम भोगत असताना दिगोडे संघ. मात्र आयुष कोहलीचा आपण नक्कीच प्रशंसा करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यानं अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये देखील सुरेख सुरुवात त्याच्या माध्यमातून. राईट मोर विकेट टॅप केलाय चेंडूला. इथे मात्र पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केले. दुसरीचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि इथे प्रयत्न सफल होतोय. काय रनिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. जीत भोईरची अप्रतिम रनिंग आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या चेंडूवरती 2 धावा. संघाची धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचले. षटकाचा विचार केला तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त होतोय. तर नक्कीच विशी शिवन्या 11 दिगोडे संघाचे पॅकर्स आदरणीय विनोदजी केनी साहेब आपणास विनंती असेल आपण मंचावरती यायचं. आपलं स्वागत असेल. गोलंदाज तयार असेल. राईट ओव्हर द विकेट. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न थोडा सफल देखील झाला होता मात्र इथे एकच धावील. क्षेत्ररक्षक तैनात होता. एका धावीपेक्षा काहीच नाहीये. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना धावा कशाही येणं खूप गरजेचं आहे आणि त्या धावा येत असताना यावेळी वाकलन संघासाठी 26 धावा धावफलकावरती. 4 चेंडू इथे समाप्त झाले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. किती धावा जमवतील हे 2 फलंदाज येणाऱ्या चेंडूंवरती. तर किती धावा खर्च करेला गोलंदाज. मात्र इथे पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू ऑफस्टंप सोडून गेलाय. थोडीशी खराब कामगिरी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष कोहली या गोलंदाजाच्या माध्यमातून. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्यामध्ये दोन्ही संघांचा आपण विचार केला खूप ताकदीचे संघ आहेत. विशी 11 शिवन्या 11 दिगोडे विपक्ष सार्थक 11 वाकलन.
दोन्ही संघ ताकदीची आणि ती ताकद एकमेकांसमोर वापरत असताना मैदानावरती यावेळेचा चेंडू वेगवान होता. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क नाही. फलंदाजाला मात्र इथे शांत बसवलाय जितेश भुईर. या फलंदाजाला इथे मात्र या चेंडूवरती शांत बसवलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर असेल 27 धावा. धावफलकावरती 3 गडी बाद अद्यापपर्यंत आपण पाहतोय वाकलन संघ. अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये कट केलं चेंडूला. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि प्रयत्न सफल होतोय. अप्रतिम इथे रनिंग आपल्याला पाहायला मिळतोय. खूप वेगवान पद्धतीनं रन घेत असताना इथे जित भुईर आणि जितेश भुईर हे दोन फलंदाज. तर षटक क्रमांक 3 सुद्धा इथे समाप्त होतोय. 3 षटकांच्या खेळीनंतर सार्थक 11 वाकलन संघ जाऊन पोहोचला. इथे 3 गडी बाद 29 धावा धावफलकावरती. तर पाणी पाठवायचंय मैदानामध्ये. पाण्याची मागणी मैदानामध्ये. तर आमचे ड्रिंक बॉय आपण पाणी घेऊन जायचंय. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगली धून. डीजे. तर विशी शिवन्य 11 दिगोडे संघाचे पॅकर्स आदरणीय विनोदजी किनी साहेब, आपणास विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल. तुमचे मित्र विजय भुईर तुमची वाट पाहत आहेत. तर या पण मंचावरती आपलं देखील स्वागत असेल. तर नक्कीच इथे 4थ्या षटकाला सुरुवात होईल. 3 षटकांच्या केलीच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती वाकलन संघ आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज मंगल ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे फेकला गेला होता. मात्र इथे पंचांचा इशारा येतोय. चेंडू ऑफस्टंप सोडून गेलाय. हा चेंडू स्वेर अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय. एकूण धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. नक्कीच विषयान शिवन्य 11 दिगोडे संघाला 2 पॅकर्स आहेत. विनोदजी किनी साहेब आणि किरणजी सेलके साहेब. तर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या पण मंचावरती स्वागत असेल आपलं. 30 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. मंगल ठाकूरचा चेंडू होता. टॅप केल्या चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक धाव कंप्लीट केलाय. दुसरीचा पुन्हा एकदा प्रयत्न सफल होईल का असफल. आणि इथे प्रयत्न असफल. फलंदाज जितेश भुईर बॅक टू द पॅव्हलियन. हा 4थ्या क्रमांकाचा गडी बाद झालाय सार्थक 11 वाकलन संघाचा. धावसंख्या 31 वर. थँक्यू डीजे. नक्कीच आपण जर विचार केला तर जितेश भुईरचा 8 चेंडूचा खेळ केला. 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र थोडीशी घाई केली आणि त्याचा परिणाम भोगावा लागला त्या फलंदाजाला. फलंदाज रन आउट झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय किरण मात्रे. जित भुईर आणि किरण मात्रे 2 फलंदाज मैदानामध्ये आपला खेळ करत असताना मैदानावरती. आणि नक्कीच इथे कलिंगडवाले मामा खूप मेहनत घेत असतात. आणि तुरमाल्याचे मामा कलिंगडचे सेलिंग करत असताना प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना नेहमीच पाहतो. यावेळेस मात्र केवळ दिशा दिली होती. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला एकच धाव. खूप चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. एका धावेपेक्षा काहीच नाही. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 32 धावा धावफलकावरती. एकंदरीत आपण विचार केला तर केवळ
जितेश भुईर याच्या माध्यमातून जे आपण 2 चौकार पाहिले आणि जित भुईरच्या माध्यमातून 1 चौकार, त्यानंतर कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. मोठ्या फटक्यांची खूप गरज असेल ती म्हणजेच वाकलन संघाला. स्लॉगवरचं षटक आहे, अंतिम षटक आहे. या षटकामध्ये धावा जमवणं खूप गरजेचं आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे या षटकातील. या 4 चेंडूमध्ये धावसंख्या जमवणं खूप गरजेचं असेल, मात्र ती धावसंख्या जमवता येईल का या 2 फलंदाजांना मैदानावरती. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिले, चेंडू गेलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमा पार, पंचांचा इशारा. या 4 धावा. संघाच्या धावसंख्येला आकार दिला. एकूण धावसंख्या 36 धावा धावफलकावर. गोलंदाज मंगल ठाकूर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फलंदाज तयार असेल किरण म्हात्रे. किरण साठी हा चेंडू होता लॉंग ऑन रिझन मध्ये, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एका पाठोपाठ हा दुसरा चौकार किरण म्हात्रे याच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. 4 आल्या, 4 संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. आता मात्र आपल्या बॅटचा फेस खोलत असताना किरण म्हात्रे फलंदाज. 2 चेंडूचा वैयक्तिक खेळ केला. 2 चेंडूमध्ये एका पाठोपाठ 2 चौकार या फलंदाजानं दाखवलं. तर नक्कीच याच्यानंतरचा होणारा सामना असेल वडवली बी विपक्ष धारावे. तरी ते धारावे संघाचा संघनायक उपस्थित आहे. वडवली बी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण सुद्धा यायचं टॉससाठी. तर नक्की जिथे गोलंदाज सज्ज असेल येणारा चेंडू फेकण्यासाठी. या षटकातील हा 5वा चेंडू असेल. अप्रतिम सुरुवात इथे किरण म्हात्रेच्या माध्यमातून. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि या वेळचा चेंडू देखील लॉंग ऑन मध्ये स्टेअर केलाय, दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात, मात्र इथे एकच धाव. 1 धाव आली या चेंडूवरती. 1 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 41 धावा. 4 गडी बाद. वाकलन संघ आपण पाहतोय. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. अंतिम चेंडूचा काय रस्ते असेल, किती धावा ठोकेल जित भुईर. षटकार असेल, चौकार असेल, 3 धावा असतील, 2 असतील, 1 असेल, की हा चेंडू निर्धाव असेल. काय रस्ते असेल. अंतिम चेंडू यावेळी फेकण्यासाठी सज्ज असेल मंगल ठाकूर हा गोलंदाज. 41 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या. चांगला स्कोर आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये 29 धावा, त्यानंतर 4थ्या षटकामध्ये 2 चौकार आल्यानंतर एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू होता, खूप वेगवान चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 4 सुद्धा समाप्त होते. पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त होते आणि पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आली होती तो सार्थक 11 वाकलन संघाने एकूण धावसंख्या टोकले 41 आणि 42 धावांचं लक्ष ठेवलंय विशेष 11 दिगोड संघासमोर. तर इथं टॉस केला जाईल. वाकलन बी विपक्ष धारावे या 2 संघांमध्ये. वाकलन मॅच चालू आहे आता. चेंज द गेम वडवली. सॉरी वडवली बी. ओके संदीप. तर चेंज द गेम वडवली ब आणि या ठिकाणी धारावे पृथ्वी 11 धारावे या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी अर्थात बदलापूर मानकिवलीचे उद्योजक नरेंद्रदादा कराले यांना विनंती करतो की आपण नंदूदादा कराले यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कौल करावा. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. दोन्ही नामांकित संघ या 2 संघांमध्ये तिरंगा चिन्ह तुम्ही लढत पाहिली होती आणि 12 बॉल मध्ये 14 धावा त्या वाचवल्या होत्या आणि टॉस जिंकला तो अर्थातच चेंज द गेम वडवली बॉय टीमने. जो डिसिजन असेल तो मॅच झाल्यानंतर लगेच तुम्ही मैदानात जा. तर बघा दिगोडी टीमला आय थिंक 2 रनची पेनल्टी आहे. एकूण धावा झाल्या त्या म्हणजेच 41 झाल्या होत्या प्लस 2 43 आणि 44 धावांची गरज असेल. ठोक मॅटी ठोक. चैत्र सप्तमीच्या दिनी मान कोपऱ्याचा देऊनी. चैत्र सप्तमीच्या दिनी मान कोपऱ्याचा देऊनी.
थँक्यू सो मच. आवाज तुम्ही ऐकत होता संदीपन या गावातील एक लोकप्रिय असं समालोचक आणि त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. आणि त्याच्या सोबतीनं जर आपण पाहिलं तर प्रवीण गायकर आणि आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण देखील मॅचला एन्जॉय करतात. त्या सगळ्यांचे करूया वेलकम आणि वळूया ऑन गोईंग मॅच कडे. जो सामना आपल्या समोर रंगतोय तो म्हणजेच आपण पाहता दिगोडे आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ऍक्शन जीजी स्पोर्ट्स वाकळण जी खेळतीये या टुर्नामेंट मध्ये. जर आपण पाहिलं तर सार्थक 11 या नावानं आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिली तर टीम इन ऍक्शन आसन स्पोर्ट दिगोडे जी आज खेळतीये VC शिवण्या 11 दिगोडे या नावानं. टेनिस बॉल क्रिकेट ज्यावेळी तुम्ही ग्रामीण स्तरावरती खेळता आणि ज्यावेळी तुमचा खेळाचा दर्जा वाढतो त्यावेळी फ्रँचाईज नावाचा एक वर्ड अर्थातच पुरस्कर्ते तुमच्या नावापुढे जोडले जातात आणि तो प्रवासानं अगदी सोपा साधा नसतो. त्यासाठी अनेक पुरस्कर्त्यांचा अनेक प्रेक्षक राजाचा विश्वास तुम्हाला जपावा लागतो. आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ज्या खेळाडूची चर्चा सातत्यानं साता समुद्र पार होते आणि पाक मुलकाचा कर्दनकाळ फायबर कंप्लीट करणारा विश्वजित मेघनाथ ठाकूर. खरं तर मी म्हणेल जर रायगडातनं मी बिलॉंग करतो तर रायगडामध्ये एखादा पुरस्कार द्यायचा झाला एक खेळाडू म्हणून एक खेळाडूच्या विश्वातील तर खेळ रत्न पुरस्कार विश्वजित ठाकूरला डोळे झाकून बनतो. अगदी तो कारनामा त्यांना रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतासाठी केलाय. आणि मी एक गोष्ट बी फ्रँक अगदी बेधडक म्हणेल की रायगडाचं भाग्य चांगलं आहे की त्यांना विश्वजित मेघनाथ ठाकूर मिळालाय. अगदी रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगताचं नाव जर दबदब्यानं साता समुद्रापार घेतलं जात असेल ना तर सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेट जगामध्ये ॲज अ बॉलर म्हणून विश्वजितच्या नावाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून उल्लेख सातत्यानं केला जातो. तो चला सलामीला. आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट जगतातील महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे सज्ज झालाय. ही लढाई आता सुरू होती या विश्वजित मेघनाथ ठाकूर विरुद्ध केतन वामन म्हात्रे. टीम एसन स्पोर्ट दिघोडे विरुद्ध जीजी स्पोर्ट्स वाकण. टीम शिवण्या 11 दिघोडे अर्थातच सार्थक 11 वाकण या दोन टीमच्या दरम्यान. पहिलाच बॉल केतन म्हात्रेच्या वेगाचा बोल पाला. मागे बॉल स्टॉप झालाय. एक सिंगल कंप्लीट केली जाणार आणि एका सिंगलच्या मदतीनं ऑन दी मार्क रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगताचा हार्दिक पांड्या विश्वजित ठाकूर केतन म्हात्रेच्या विरुद्ध. आणि आता सोबतीनं त्याच्या जर आपण पाहिलं तर सलामीला आलाय आणि स्ट्रायकर एंडला अभिजित ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतो. छोट्या मोठ्याची जोडी ग्रामीण क्रिकेटमध्ये फार प्रसिद्ध आहे किंवा तालुकास्तरीय क्रिकेट असेल. केतन म्हात्रेचा बॉल फटका चांगला बॅकफुटला लेवेट ट्रान्सफर केला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह 4 रन मिळतील टीम दिघोडे संघाला. त्याची पालखी आणि यात्रा अर्थातच एकविरा मातेचा आशीर्वाद आम्हाला नाही घाबरत कोणाला माज वाटतो आम्हाला अग्री कोळी आहे सांगायला. केतन म्हात्रे प्रतिउत्तर देणार नाही तर कोण देणार. अगदी त्यानं देखील आज टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सगळ्यात श्रीमंत खेळाडू मी काय हे जर सांगितलंय त्यामागे त्याची देखील दिवस रात्रीची मेहनत आहे ना. आणि जिथे मेहनत तिथे यश होणार है तो कद्र है. आणि म्हटलं जातं ना जब तक आप बिखरोगे नहीं तब तक आप निखरोगे कैसे. राईट आर्म अराउंड विकेट. अजून एक सुंदर बॉल चॉप करायचं होतं अपील झालंय अंपायरला. त्यामध्ये रुची रहस्य काही नाहीये. वाईट यॉर्क हेच असतं ज्यावेळी प्रोफेशनल क्रिकेट तुम्ही पाहता ना. पहिला बॉल विश्वजित ठाकूरला मुळीच अपेक्षा नसेल की लोअर फुलटॉस येईल पावरप्ले मध्ये. त्याला लेग बिफोर विकेट करायला तो प्लॅन होता. त्यानंतर आपण पाहिला गुड लाईन बॉल फटका चांगला आला. त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन आणि आता फुल लर्नेन 2 डॉट बॉल आलेत. सेटअप चांगला आहे केतन म्हात्रेचा. हाफ ट्रॅकर आता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे वेग कमी होता किंवा कदाचित खेळपट्टीवरून जी उसळी हवी होती ती मिळाली नाही. त्याचा फायदा उचलला उंचपुऱ्या शैलीचा फलंदाज अभिजित ठाकूर आणि पाठवला बॉल पूल करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट 4 रन. कम ऑन ही जमाडी. अगदी टायमिंग यांना माडी करून शिकावा. आणि हा फटका देखील विथ द टायमिंग खेळला होता. यावी फटका चांगला
टायमिंग प्रॉपर आहे, ताकद आहे, इरादे स्पष्ट केलेत. अभिजित ठाकूरनं पाठवलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 ओव्हरची मॅच 44 टार्गेट आणि सुरुवात झाली आहे दमदार. मात्र टीम आहे वाकळण, पलटवार करणं जाणते हे विसरून चालणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा झालेत 15, सरासरी 10 पेक्षा थोडी खाली आली आहे आणि आता उर्वरित समीकरण आहे 18 बॉल 29 धाव संख्येची आवश्यकता. एकोणतीस धावा. पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज लेफ्ट आर्म फास्ट उदेश पाटील. समोर आहे विश्वजित ठाकूर. खरं तर हा उदयनमुख खेळाडू आहे आणि आज त्याचं देखील भाग्य आहे की आज तो विश्वजित ठाकूरला बॉलिंग करतोय आणि त्याच्या कारकिर्दीतली जर त्याला प्राइज विकेट मिळवायची आहे तर आज त्याच्यासाठी विकेट फार महत्वाची आहे आणि विकेट जर मिळती आहे तर मैच देखील बनणार टीम वाकन रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. अरे जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि आता प्रत्येक खेळाडूला जीत भोईर गाईड करतोय, त्याचा अनुभव तो त्याच्यासोबत थोडासा शेअर करतोय की कशा प्रकारे आपल्याला करायची आहे कामगिरी या मॅच मध्ये, कशा प्रकारे लढायचं आहे आपल्याला. टीम आसन दिगोडे शिवन्या दिगोडेच्या विरुद्ध पसीने के सही से जो लिखते इरादों को उसके मुकद्दर के सफेद पन्ने कभी कोरे नहीं होते. अरे तूफान से लड़ने का मजा ही कुछ और है. मौजों की सियासत से मायूस न हो फानी, गिरदाफ की हद तरफ साहिल नजर आता है. अगदी साहिल म्हणजे समुद्र, त्याची अथांगता मोजता येत नाही. गोलंदाजीमध्ये झाले चेंजेस, आता स्वतः जीत आलाय. भरपूर काळ झाला उद्देश हातामध्ये होता बॉल. जीतनं पाहिलं 18-29. विकेट महत्वाची आहे, मी स्वतः करणार, मी करून दाखवणार. विश्वजीत समोर. लाईन सुंदर आहे, टप्पा सुंदर आहे. जीत भोईर आणि विश्वजीत मधलं जे युद्ध आहे ना, खरं तर मी म्हणाल पारंपरिक युद्ध आहे. विश्वजीत ठाकूरच्या कारकिर्दीमध्ये जर त्याला सगळ्यात जास्त धावा कोणी कुठल्या असतील ग्रामीण क्रिकेट खेळताना तर ते जीत भोईर नाव आहे. आज त्याची परतफेड तो करणार की जीत गोलंदाजीमध्ये विश्वजीतला थांबवणार. फटका मिस टायमिंग, बॉल हवेत आहे. अर्ध्या रात्रीमध्ये अंधारात बॉल जरी असला ना तरी वाकणकर विश्वास मुळीच सोडणार नाहीत की कॅच ड्रॉप होईल, कारण त्यांना माहिती आहे इथे 20 वर्षाचा क्रिकेट मधला आपली अनेक सारी स्वप्न पूर्ण करणारा एक निडर योद्धा म्हणून तर म्हटलं जातं. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर. बाद केल्या विश्वजीत ठाकूरला, मॅच रंगतीये. फर्स्ट विकेट डाऊन टीम दिगोडे. सर माराया गेला यो यो बॅटमन आउट झाला. न्यू बॅटर एंटर होतोय नंबर 3 वरती. नाराज केलं मोठ्यानं, मग छोट्याची बॅट बोलतीये. त्याच्या बॅट मनाले चौकार 2, षटकर आला त्याच्या बॅट मधनं 1. टीमची टोटल धाव फलकावरती 15 आणि उर्वरित 16 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. शेअर मार्केटाना सकाळी एकदा का सुरू झालं ते कधी खाली कधी वरती, कधी वरती कधी खाली, सातत्यानं अप अँड डाऊन सुरू राहतात. आणि या मॅच मध्ये देखील ना अगदी हा सामना तसाच आहे. आणि प्रत्येक प्लेयरला एका बाजूला दिघोडे एका बाजूला वागणला म्हणायचं आंधी आ जाओ खुलकर मैं चरागे दूर हूं, मुझसे टकराने का तो मजा आपको भी मिलेगा. अर्थातच अडचणी येतील, त्या अडचणींना सामोरं जाताना त्या संकटांना देखील वाटेल की आज आम्ही योद्ध्यांसमोर संघर्ष करतोय. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करे वो तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, वक्त को मरहम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल जिंदगी से लढना टीम वाकलन आणि दिगोडे सीखलो. झालीये चूक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. रन्स मिळाले त्या ठिकाणी 2. इथे एकच सिंगल होती आणि जीत भोईर नाराज झाले. त्याचं कारण काय तर स्ट्राईक अभिजित ठाकूरकडे राहिली. कदाचित त्याची किंमत गोलंदाजाला मोजावी लागणार की त्याच्या काहीतरी वेगळं म्हणेल. ठाकूर या विकेट मुझे दे दे, मग तो देखील सांगतोय मला मान्य नाहीये. जीत भोईरला मी विकेट मुळीच देणार नाहीये, कारण या मॅच मधला मोठा अडथळा जीत, दुसऱ्या बाजूला अभिजित ठाकूर. एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं 1 पूर्णांक खेळ पूर्ण झाला. या ठिकाणी 4 षटकांचा धाव फलकावरती धावा आहेत 18.
पेनल्टी जर एखाद्या टीमला लागली ना तर टीम मधलं जे क्लायमेट असतं ना काहीसं थोडंसं कॉन्फिडंट लेवल कमी होतो. मात्र आजही एक रेकॉर्ड असा 17 धावेची पेनल्टी लागल्यानंतर जिंकणारी टीम याच रायगडातली आहे, त्याचं नाव आहे पारगाव. फटका चांगला, टायमिंग बेमिसाल, बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय एक दर्जेदार खनखनी दमदार असरदार षटकार. दी षटकार आला आणि या षटकारानं दबाव आता ट्रान्सफर झाला टीम वाकळांवरती. उर्वरित 13 बॉल 20 धावेची गरज. महत्वाचा हा बॉल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनानं. यॉर्करचा वापर यष्टीरक्षकाकडनं बॉल कॅरी झाला नाहीये. जेव्हा तुम्ही क्लोज कीप करता असे बॉल कॅरी करणं कठीण जातं. दिशा भरकडले जीत भोई डावा स्टिकच्या बाहेर 1+1 एक्स्ट्राज रन मिळतात आणि अगदी या 2 धावा ना आता टीम दिगोडेचं डगआउट म्हणेल सोने पर सुहागा. सोन्याचा भाव सध्या फार मोठा, मात्र अगदी कोई समाजासाठी नाही, कारण ज्या मातेच्या आशीर्वादानं आपल्याला ते मिळतं आज त्या मातेचा उत्सव. अगदी 21 मातेची आज जत्रा. बॉल तयार, हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं ड्राईव्ह केलाय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. ते एक धोकादायक आहे. थोडीशी झाली आहे चूक, रन घेण्याचा मानस नाहीये, कारण एकच सिंगल हवी होती अभिजित ठाकूरला आणि या सिंगलच्या मदतीनं जीत भोईरचा नक्कीच स्पेल पूर्ण झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 27 आणि उर्वरित समीकरण आहे येणारे चेंडू 12, जिंकण्यासाठी धावा 17. आता प्रत्येकाला वाटत असेल की मॅच ना सध्या दिगोडेच्या बाजूनं जास्त, असंच काही होतं. शावी पहिली मॅच सुरू झाली, दुसरी मॅच सुरू झाली, तिसरी मॅच, चौथी मॅच, 5वी 6वी 7वी, कालच्या 7ही मॅचेस अगदी प्रेडिक्ट कुणाला करता आलं नाही की जिंकणार कोण. या आपण घेऊया अशा कठीण परिस्थितीमध्ये जिथे चर्चा मोठी सुरू आहे तिथे एक डीजे मॅडीवाला ब्रेक. एक विराई मध्ये सत्वाची माऊली. जिवंतपणी जर तुम्हाला स्वर्ग पाहायचा तर आई एकविरा मातेच्या मंदिराला आवर्जून कारल्याला भेट द्या. जगात प्रत्येकाला सुख पाहिजे, पण मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक सुखात आई एकविरा माऊलीचा आशीर्वाद पाहिजे. कारण आई कुलस्वामिनीचा आशीर्वाद शिरावरती असेल तर दुःख, दारिद्र्य, संकट नावाची गोष्ट तुमच्यापासून नेहमीच दूर राहणार. बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला आता ओव्हर नंबर 3 मध्ये उदेश पाटील आणि समोर फलंदाजीसाठी आहे अभिजित ठाकूर. फार भन्नाट बॅटिंग त्यानं केली आहे. एक षटकार 2 चौकाराच्या मदतीनं तो बॅटिंग करतोय. एक षटकार जो आला ना खरं तर फलंदाज प्रितेश म्हात्रेच्या बॅटमधनं अगदी डावाचा पहिला बॉल फेस करताना त्यांना मॅचची हवा काहीशी बाहेर काढून टाकली आहे. एखादा फुगा ज्यावेळी तुम्ही फुगवता फारशी मेहनत घ्यावी लागते. एक छोटीशी टाचणी तुमची सगळी मेहनत वाया घालवते. कदाचित तो षटकार तसाच काही होता जीत भोईरच्या विरुद्ध. बॉल तयार, पहिलाच बॉल, तेच तर रार भन्नाट बॅट अँड पॅड मध्ये वेगानं टाकलेला हा सबमरीन बॉल होता. जातोय इथनं डॉट. मजा येईल मॅचला. आणि आता इथे प्रत्येक जण ना जिंकण्याची स्वप्न घेऊन आलाय. उरण विभागातनं आली आहे टीम दिगोडे, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातनं मैदानावरती दाखल झालाय त्या विभागातील एक मातबदार संघ जीजी स्पोर्ट्स वाकळण. अजून एक तेस्तरार बॉल, फटका मिस टायमिंग, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. फिल्डर पासून देखील थांबलाय दूर. मीठी एक सिंगल, चांगली बॉलिंग करतोय उदेश. 2 बॉल मध्ये खर्च केली आहे त्या ठिकाणी फक्त एकच धाव. संघर्ष उस नन्हे बी से सीख लो, जो जर्मी में दफकन होकर भी लड़ता है और तब तक लड़ता है जब तक धरती का सीना चीर कर अपने अस्तित्व को साबित कर नहीं देता. अर्थातच दगडावरती थोडीशी माती साचून एखादं बीज त्यामध्ये पडतं. अगदी त्या कठीण दडकाळ अगदी भागातून स्वतःच्या खडकातून अस्तित्व निर्माण करतं आणि त्यानंतर त्याला पालवी फुटते. त्याची रोपं हळूहळू विस्कळीत होत जातात. त्याचं स्वतःचं अस्तित्व दगडाला फाडून ते रोप तयार करतं. या मॅच मध्ये उदेश पाटीलला ते करायचंय टीम वाकणसाठी. हा लोवा फुल टॉस अपील झालंय. अपीलामध्ये राहिले गाफील आणि मिळाली एक सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीनंतर
आपण पाहिलं तर धावफलक पुढे सरकतंय आणि जीत भोईर चेंडूवरती आले, थोडेसे नाराज झाले उदेश वरती. त्याचं कारण काय तर अगदी यष्टांच्या तो काही समोरच होता जिथे विकेट मिळणार होती आणि बॅकअप देखील आलं होतं, त्यामुळेच थोडासा नाराज. कारण एकेका रनची व्हॅल्यूज या दोन्ही टीमला माहिती आहे. जेव्हा जेव्हा या दोन टीम समोर येतात, कधी युद्ध जिंकली आहे टीम दिघोडेनं, कधी लढाया आणि कुरघोड्या केलेत, विजयाचा झेंडा फडकावला वाकणनं. आज कोणाच्या नावावरती राहणार? देवांश रजनी क्रिकेटची रात्र. फटका खोदून काढलाय हेलिकॉप्टर, केतन मात्रेच्या हातामध्ये झाला क्रॅश आणि फलंदाज होतं बाद. अभिजित मेघनाथ ठाकूर बॅक टू दी डगआउट आणि या मॅच मधली एक मोठी विकेट मिळतीये, ती म्हणजेच गोलंदाज उदेश पाटीलला, टीम वाकणला, फलंदाज बाद. सासूची केली पाटील चेहऱ्यावरती स्माइल तर नक्कीच देऊन जातोय, मात्र सध्या खरी स्माइल अजूनही दिघोडे आणि वाकणच्या चेहऱ्यावरती मोही नाहीये. कारण ही मॅच आता अशा भवऱ्यामध्ये अडकली आहे. कधीपासून आपण म्हणालो ना की जे म्हणत असतील सामना दिघोडेच्या बाजूनं, क्षणात होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, हे क्रिकेट आहे. आणि प्रेमाची सावली एक चित्रपट आला, त्यामध्ये एक कविता होती. धावफलकावरती धावा 29, प्रत्येक बॉल टू बॉल अपडेट तुम्हाला देऊ. अजूनही 15 बाकी आहेत, उर्वरित चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी, ते म्हणजेच 8 बॉल 15 रन. या ओव्हर नंतर आपण चर्चा करू. न्यू बॅटर इंटर झाला मैदानाच्या आत, प्रणील पाटील हा देखील एक चांगला बॅटर आहे. आणि दुसऱ्या बाजूला षटकार वीर फलंदाज खेळतोय प्रितेश म्हात्रे. बॉल तयार, लेफ्ट हॅम ओव्हर दी विकेट, शरीरावरती आदळला, एक सिंगल मिळतीये. जीत भोईरने केलाय त्या ठिकाणी स्किल टॅलेंटचं प्रदर्शन, मिळाली एका त्याला विकेट. चेहऱ्यावरती जो कॉन्फिडंट आहे ना, तो भरपूर काही सांगून जात आहे. अंपासनं पाठवला निर्णय टेक्नॉलॉजी टीम कडे आणि फोटो फिनिश डिसिजन आहे. मग जीतचा आत्मविश्वास अगदी त्या क्षणासारखा ज्यावेळी MS धोनी रनआउट झाले आणि तद्वेळी न्यूझीलंड टीमला होता. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होणार का हा प्रश्न, कारण ज्यावेळी स्क्वेअर लेग अंपायर्सकडे अपील झाली ना रनआउटसाठी, त्यांनी थर्ड अंपायरला निर्णय पाठवला. त्यांच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन्स होत्या, सगळ्या काही सांगून गेल्या. इथे देखील रिॲक्शन्स त्याच काही सांगून जातील आणि करावा लागेल इथनं परतीचा प्रवास. विकेट डाऊन, फलंदाज बाद. मोतीराम भोईर ही सगळी अशी नावं आहेत ना की आज या नावांमुळे वाघांचं क्रिकेट फार प्रगल्भ आहे. मात्र या सगळ्या नावांमध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रदीप पाटील देखील या टीमचा भाग आहे. सध्या इन ॲक्शन काही दिवस आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आज वाकण गावाचं क्रिकेट टेनिस बॉल पडद्यावरती चमकतंय ना, त्यामागे एक नाव आहे आणि ते प्रत्येकाला माहिती आहे, विनोददादा भोईर. खरं तर ज्यावेळी प्रवेश फी 25,000, 18,000, 15,000, त्यावेळी आवर्जून सांगेल की भरपूर अशा टीम्स होत्या, मैदानावरती उतरताना पुरस्कर्त्यांची गरज लागायची. वाकण संघ कदाचित त्यावेळी स्ट्रगल देखील करत असायचा, कधी जिंकणं कधी हारणं, क्रिकेटमध्ये ती गोष्ट सातत्यानं सुरूच असते. मात्र ते नाव खंबीरपणे या गावाच्या पाठीशी राहिलं आणि विनोददादा भोईर यांच्याकडनं देखील आपण देऊया ऑल द बेस्ट टीम GT स्पोर्ट्स वाकणला. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढायचा होता, उदेश गोलंदाजी चांगली करतो, थ्रो खराब केलाय का हा प्रश्न आहे. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलाय. आय लव्ह विक्ट्री मोर दॅन माय लाईफ हे सांगत असताना सध्या दिघोड्याचे खेळाडू त्यांना माहिती आहे प्रत्येक रन आणि रन आपल्यासाठी गरजेची आहे. सकाळी ज्यावेळी जंगलामध्ये एक सिंह उठतो त्या क्षणाला एक हरिण देखील जागी होते. सिंहाला धावावं लागतं त्या हरणीची शिकार करण्यासाठी आणि हरणाला धावावं लागतं त्या सिंहाची शिकार होण्यापासून वाचण्यासाठी. आणि इथे तसंच काही चित्र सुरू होतं. नॉट आउट, रन झाली एक कंप्लीट आणि धावफलकावरती या सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे सरकतंय. टीमची टोटल 3-0, 30 लॉस ऑफ 3. काय गोलंदाजी केली एकदा उदेश पाटील साठी टाळ्या जरूर व्हायला हव्या, कारण फसलेली नौका होती तिथनं टीमला बाहेर काढला. फक्त खर्च केला धावा 7 आणि विकेट्स देखील कोणाची मिळाली तर अभिजित ठाकूरची. नॉट आउट आहे, एक रन कंप्लीट आहे आणि धावफलकावरती धावा 3-0, 30. समीकरण उरले, येणारे चेंडू 6
जिंकण्यासाठी करायच्या 14. आता प्रश्न जीतला हा पडला की हे षटक कुणाकडे जावं, आणि नुकतेच जे कलिंगडवाले मामा होते फार ते अपार मेहनत करत होते. त्यांना रिक्वेस्ट आहे की आपण मंचावरती यायचंय, आमच्या आयोजन समिती सोबत तुम्ही संपर्क साधायचा. नक्कीच मित्र, एक छोटा शब्द आहे, मात्र आयुष्यभर मैत्री आहे ना प्रत्येक माणूस शोधत राहतो. आणि जर तुमच्याकडे मित्रपरिवार मोठा आहे की छोटा महत्त्व त्याला नाही, तुमच्या अगदी कठीण काळामध्ये तुमच्या सोबतीनं कोण येतो अगदी त्याला खरं मित्र म्हटलं जातं. कारण जर तुमच्याकडे पॉकेटमध्ये मनी आहे तर तुमच्यासोबत रात्री संध्याकाळी अनेक जण येतील, मग ज्यावेळी तुम्ही अडचणीत आहात आणि त्यावेळी तुमच्यासोबत आहे तो तुमचा खरा मित्र आहे. म्हणून तर म्हटलं जातं भरलेला खिस्सा दुनिया दाखवतो आणि रिकामा खिस्सा दुनियादारी. आणि दोस्ती एक असा शब्द, टीम वागण वेळ थोडासा जास्त जातो, गिअर अप करा, फास्ट घ्या. दोस्ती एक असा शब्द आहे, जर शोधायला गेलो तर अर्थ, आणि जर शोधायचं नाहीये तर नुसता स्वार्थ. दोस्ती भी एक अजीब रिश्ता और जो निभा हुआ फरिश्ता है. आणि हे जे सॉन्ग आहे ना ते आमच्या तमाम प्रेक्षक राजासाठी डेडिकेट होतं, जे क्रिकेटवरती निस्वार्थ प्रेम करतात. आणि आमच्या सगळ्या प्रेक्षक मित्रांचं जे मैदानाच्या सभोवताली आज क्रिकेट राजावरती प्रेम करत असताना लॉट्स ऑफ लव्ह अँड ओनली एन्जॉयमेंट फॉर टेनिस बॉल क्रिकेट. गावाच्या नावासाठी जे क्रिकेट खेळलं जातं आत्मसन्मानासाठी आणि गौरवासाठी, ते आहे मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेट. देवांश बोल स्मृती चषक. पहिलाच बॉल, बॅटची कडा, बॉल मागे चालला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. एक एक रन या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय गोलंदाज अविनाश भोईर. पहिल्या बॉल वरती मिळाली आहे सिंगल आणि मॅच जाती अंतिम क्षणाला. यष्टांच्या मागे जीत भोरची प्रत्येक क्षणाक्षणाला धडपड आहे. आणि या मॅच मध्ये जीत साठी काही म्हणायचं झालं तर फक्त इतकंच म्हणेल, ख्वाहिशों का कैदी हूं मुझे हकीकत सजा देती है. अरे ख्वाहिशों का कैदी हूं मुझे हकीकत सजा देती है. अरे आसान चीजों का शौक नहीं हमें मुश्किल मजा देती है. आणि समीकरण आता 5 बॉल 13. मात्र या मॅच मध्ये 2 मोठे फटके लगावू शकतात, मात्र 5 बॉल 13 रन बनवण्यासाठी एखादा षटकार एखादा चौकार तर नक्कीच हवाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना, फलंदाजानं सफेद रंगाची टी शर्ट घातली, त्याच्यावरती डाग सगळे काही तुम्हाला खराब पाहायला मिळतात. मात्र जिंकल्यानंतर आज तो देखील म्हणेल डाग जीत के बाद अच्छे होते. खोदून काढल्या बॉल, मिड विकेटला फिल्डिंग चांगली झाली आहे. एका क्षणाला असं वाटलं होतं की 4 मिळणार, स्वतःला स्ट्रेच केलं आणि चेंडू अडवला. ऋषी भोईरनं मिळाले या ठिकाणी रन्स 2 आणि सामना फार फोटो फिनिश होणार आहे. 4 बॉल जाऊन पोहोचलाय 11 वरती. जिंदगी हंसी है इसे प्यार करो, अभी रात है तो सुबह का इंतजार करो, वो पल भी आएगा जिसकी ख्वाहिश आपको, रब पर रखो भरोसा और वक्त पर संघर्ष का एतबार करो. आणि त्या संघर्षाची तयारी दोन्ही टीमकडे. एका बाजूला वाकणकडे, दुसऱ्या बाजूला टीम आहे मैदानाच्या आत VC11 शिवन्या दिघोडे. ती देखील फाईट करते, फाईट टू फिनिश. लाईन चांगली आहे का अगदी अंपायर समोर हा प्रश्न. आणि बॉल अतिशय सुंदर. अविनाश भोईर या एका नावाच्या आधारावरती सलग दुसऱ्यांदा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जिंकण्याचा कारनामा टीम वाकणनं केला होता. पहिल्या मॅच मध्ये 1 बॉल 6 रनची गरज असताना षटकार, अंतिम मॅच मध्ये टीम वडवली बीच्या विरुद्ध, त्यांना रोखलेला धावा. हे सगळे कारनामे हो मीच केलेत आज अविनाश भोईर सांगतोय. चांगली बॉलिंग त्यानं आतापर्यंत केली आहे. 3 बॉल मध्ये खर्च केले धावा 3. समीकरण उरलंय, येणारे बॉल 3 जिंकण्यासाठी करायचे आहेत. धावा त्या म्हणजे 11. 3 चेंडू 11. फलंदाज गोलंदाज दिगोडे वाकळण. उरणकी कल्याण डोंबिवली आणि अजून एक निर्धाव बॉल, म्हणजे आता 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. टीम शिवन्या 11 दिगोडे संघाला. कुठे होती मॅच आणि कुठे आला सामना. 12 बॉल करायचे होत्या 17. समीकरण उरलंय आता 2 बॉल 11, म्हणजे मागच्या 10 बॉल मध्ये आले धावा फक्त 6. 2 बॉल मध्ये मारायचे 2-6.
वेळ थोडा जास्त जातो. जीत लक्ष असू द्या. आयोजकांच्या देखील काहीशा सूचना त्याचं देखील पालन करणं फारसं गरजेचं. सध्या डगआउट तुम्हाला पाहायला मिळत आहे. सगळे चेहरे नर्वस आहेत. इथनं हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल जशी न्यूझीलंडच्या विरुद्ध 2 बॉल 2 सिक्सर मारून मॅच फिनिश केली सुपर ओव्हर मध्ये, तसं होणार का? स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. 2 बॉल 11 2 षटकार मारावेच लागतील. अविनाश भोईर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. हा फुल टॉस ये तो तोहफा था लेकिन बल्लेबाज ने कहा हमें कबूल नहीं है आणि मिळाली फक्त एक सिंगल. आणि जवळजवळ आता फक्त औपचारिकता या ठिकाणी आहे शिल्लक, कारण जिंकण्यासाठी करायच्यात 1 चेंडू आणि धावा मात्र 10. म्हणून तर म्हणालो की हे पारंपरिक युद्ध आहे. दिगोडे विरुद्ध वाकळण. जेव्हा जेव्हा दोन्ही टीम समोर येतात, जिंकलाय कोण त्यापेक्षा लढलाय कसा याची चर्चा नेहमीच मैदानावरती होते. आणि जिंकणाऱ्यापेक्षा लढणाऱ्यांची चर्चा ज्यावी होते ना, त्याला युद्ध म्हटलं जातं. आणि त्या युद्धाचा अंत या बॉलवरती होणार. आणि हे युद्ध राहिलंय टीम वाकांच्या नावावरती. जिंकली ही मॅच. विकेट मिळते अवि भोईरला आणि फार चांगली गोलंदाजी अविनाशनं केली. आणि हा सामना जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतीये टीम अर्थात सार्थक 11 वाकळण जीजी स्पोर्ट्स. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम दिगोडे. भल्या भल्या संघाला दिलाय जल पराभवाचा दणका. निशान 11 जीजी स्पोर्ट्सचा वाचतो क्रिकेट विश्वात डंका. निशान 11. चला थँक्यू सो मच राहुल आणि दादा, आपण आलात. आपलं मनपूर्वक आभार आणि सेफ जर्नी. सावकाश जा, कोणतीही घाई नाहीये. रात्र आपलीच आहे कारण इथनं बदलापूर फारसं दूर आहे. आणि विश्वजित ठाकूर मोठ्यानं यायचं. आपला सन्मान